जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा मंदिर बघणार आहोत ज्या मंदिरामध्ये मूर्तीच नाही आहे आणि ह्या मंदिराचा उल्लेख ज्यावेळी औरंगजेब दक्षिणेत उतरला होता त्यावेळी याच डोंगरावरती, या मंदिराच्या डोंगरावरती त्याने वास्तव्य केले होते। तर चला मग बघूया या व्हिडिओमध्ये या मंदिराची संपूर्ण माहिती। हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील हे मंदिर अनेक वर्षापासून भाविकांचे श्रद्धास्थान आहे। महाराष्ट्र किंवा कर्नाटक या दोन्ही राज्यातील हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात। मंदिरातील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे। येथे अलमप्रभूंच्या स्मृती जपल्या जातात। महातपस्वी अलमप्रभू हे विधेयी होते, त्यांना देह नव्हता। धर्मजागृतीचे कार्य करत असताना बसव कल्याण येथून निघालेल्या अलमप्रभू या ठिकाणी समाधिस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले। ही ब्रह्मज्योत 850 वर्ष सतत तेवत आहे असे म्हटले जाते, परंतु त्याहूनही अतिप्राचीन ही ज्योत असावी। 12व्या शतकात अलमप्रभूंच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याण येथे अनुभव मंडप स्थापन केला। खऱ्या अर्थाने जगातील पहिली लोकसभा होय। या लोकसभेत 770 पुरुष व 70 स्त्रिया सभासद होत्या। अरे किती जरी वाले झाला तरी जोरात पडला नाही तरी लय काय कंट्रोल केलास। कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे पवित्र मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने 17व्या शतकात औरंगजेब दक्षिणेत उतरला। इथून 30 किलोमीटर अंतरावर असणारे खिद्रापूरचे पुरातन हेमाडपंथी मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या सैन्याचा तळ या डोंगरावर पडला होता। 1884च्या ब्रिटिश गॅजेटनुसार या घटनेची नोंद आहे। या मंदिरात दैवी शक्तीच्या साक्षरतामुळे महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय बदलून औरंगजेब माघारी फिरला। त्याने मंदिरास माचा म्हणजेच पालखी नजराणा दिला आणि श्री अलमप्रभू यांना बादशाह अशी पदवी प्रदान दिली। या अलमप्रभू मंदिराजवळच रामलिंग मंदिर, सिदोबा मंदिर, धुळोबा मंदिर ही प्राचीन देवस्थाने आहेत। विशेषतः रामलिंग मंदिर या मंदिरातील गुहा, झिरपणारे पाणी आणि हेमाडपंथी रचना यांचा उल्लेख इतिहासात आढळतो। जर तुम्हाला रामलिंग देवस्थानाचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। मंदिर परिसरातच तुम्हाला सप्तऋषींच्या स्मरणात 7 स्मारके दिसून येतात, ज्यामध्ये कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज अशी 7 प्रामुख्याने सप्तऋषींची स्मारके तुम्हाला दिसून येतात। तसेच मंदिर परिसरात आपल्याला महादेवाचे मंदिरही आढळून येते। त्यामध्ये शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाची पूजा नित्यनेमाने केली जाते। तर मित्रांनो, हा होता आळतेतील पवित्र अलमप्रभू मंदिराचा थोडक्यात इतिहास आणि माहिती। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ठिकाणी, एका नवीन प्रवासात। तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा।